परफेक्ट असं म्हणजे परफेक्शनिझम हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. परफेक्शनिझम म्हणजे ज्याला काय म्हणतात आपण मराठीमध्ये पूर्णत्व, म्हणजे पूर्ण पुरुष. किंवा रेमंडची एक ॲड यायची पूर्वी, द कम्प्लीट मॅन म्हणून. म्हणजे तो हे पण करतो, हे पण करतो, हे पण करतो. अरे तू किती करणार, हे सगळं करत असतो. म्हणजे मी आईबाबांना खुश ठेवतो, मी बायकोला खुश ठेवतो, मुलांना नीट वाढवतो, आणि कुठेही ह्या सगळ्या गोष्टी करताना मला दुःख जाणवत नाही, मला निराशा जाणवत नाही, मला भीती वाटत नाही, किंवा मला अपराधीपणा जाणवत नाही, कारण मी पूर्ण पुरुष आहे बा म्हणून. तर नॉलेज इकॉनॉमीमध्ये स्त्रियांची बदललेली भूमिका ही पुरुषाला त्रास देते आहे, किंवा त्याच्या पुरुषांच्या ज्या रूढीवादी संकल्पना आहेत, पुरुषांच्या असो किंवा पुरुषांच्या आईवडिलांच्या असो, त्यांना पण हा त्रास होतो की ही कशी करते. प्रश्न पडतो की काही पुरुष म्हणजे हे सगळं झालंच, म्हणजे या गोष्टी तर झाल्या की त्यांचा ऍक्सेप्टन्स लेवल कमी आहे वगैरे, पण त्याही पलीकडे जाऊन मला त्यांच्याबद्दल असं वाटतं की आपण जेवढं स्त्रीच्या मानसिकतेबद्दल बोलतो की नाही, तेवढं त्यांच्याबद्दल बोलत नाही, आणि त्यांच्यावर किती अवास्तव सगळ्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे आज मॅट्रिमोनियलवर गेल्यानंतर ज्या काही मुलींच्या अपेक्षा असतात की मुलांचं एवढं लाखांचं पॅकेज असावं, आणि त्यांनी असं करावं, त्यांनी तसं करावं, बॉयफ्रेंडनी अशी गिफ्ट्स द्यावी, त्यांनी मला बाहेर फिरायला घेऊन जावं. प्रत्येक वेळा त्याच्याकडून अपेक्षा न करणे, म्हणजे तू मला गाडीने इथे सोडून दे, किंवा तू मला म्हणजे नोट्स कंप्लीट करून दे, किंवा तू मला हे करून दे, ते करून दे. तो प्रत्येक वेळा 24/7 तुमच्याकरता कसा अवेलेबल राहील. बरोबर बरोबर. म्हणजे आणि हे आता हे घडतंय सध्या, आणि हे चुकीचं आहे. हे स्त्री स्वातंत्र्य नाही. आणि अजून एक सांगायचं म्हणजे फेमिनिझमच्या नावाखाली ज्या गोष्टी होतात, आणि ज्या गोष्टी म्हणजे 498A जो कलम चुकीच्या पद्धतीने वापरला जातो पुरुषांच्या विरुद्ध, तो पण चुकीचा आहे. चारची कॉफी स्मिताबरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पुरुषांची मानसिकता समजून घेणं हे केवळ पुरुषांसाठी गरजेचं नाहीये, तर ते स्त्रियांसाठी गरजेचं आहे, रादर संपूर्ण कुटुंबासाठी खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजचा एपिसोड हा खूप महत्त्वाचा असणार आहे. संपूर्ण कुटुंबानी बसून बघायला हवा असा एपिसोड असणार आहे. आपल्याबरोबर डॉक्टर वृषाली राऊत 2 एपिसोड आहेत, त्या खूप छान गाईड करतायत, आणि आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा त्या खूप छान काही सांगणार आहेत, तेव्हा शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार डॉक्टर वृषाली राऊत, खूप मनापासून स्वागत आहे तुमचं. खूप छान गाईड करताय तुम्ही. आजचा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे, आणि म्हणूनच मी सांगितलं की संपूर्ण कुटुंबाने बघावा असा आजचा एपिसोड आहे. कारण पुरुष, मला असं वाटतं की एक आधारस्तंभ असतो आपल्या कुटुंबाचा, आणि त्याच्या मानसिकतेवर खूप कमी विचार केला जातो. अगदी. आणि म्हणूनच आपण जरा त्याच्यावर प्रकाश टाकणार आहोत आज. आपण सुरुवात इथून करूया की पुरुषांचं जे अपब्रिंगिंग आहे, लहानपणापासून त्यांना जे वाढवलेलं आहे, त्यांची जडणघडण जी आहे, त्यामुळे पुरुषांची मानसिकता एक ठराविक पद्धतीनं बनलेली आहे. त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी हे सांगू इच्छिते प्रेक्षकांना आणि तुम्हाला पण, की भारतामध्ये पुरुषांचं किंवा जगभरामध्ये स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषांना येणाऱ्या हार्ट अटॅकचं प्रमाण जास्ती आहे, आणि स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या आत्महत्या देखील जास्त आहे. आणि डिप्रेशनचं प्रमाण, म्हणजे औदासिन्याची जी विकार आहे, जो विकार आहे डिप्रेशन म्हणतो आपण त्याला, तो पुरुषांमध्ये जास्त आढळून येतो. आणि त्याच्यातून अर्थात आपण याच्यावर पुढे चर्चा करूच या. मग ते कसं दिसतं पुरुषांचं डिप्रेशन आपल्याला, म्हणजे कशा पद्धतीने ते बाहेर येतं, हे पण आपण याच्यावर चर्चा करूया. तर अपब्रिंगिंग अर्थात स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही घडवतं, आणि जसं घडवलं जातं त्याप्रमाणे ते मूल घडतं. आपल्याकडे आत्तापर्यंत म्हणजे अजूनही म्हणजे कदाचित गेल्या 5-6 वर्षात, आणि तुम्हाला पण मुलगा आहे, तर त्या वयातल्या मुलांचं आता कदाचित चेंज होतं आहे, पण जी आता 30पर्यंत आलेली आहे पिढी, त्यांच्यामध्ये अजूनही बऱ्यापैकी स्टिरियोटाईप दिसतात. स्टिरियोटाईप आणि बायसेस हा जो 2 जे आहेत प्रकार, त्याच्यामध्ये कसं होतं की मुलांना एक विशिष्ट अशी चेकलिस्ट प्रमाणे वाढवण्यात येतं की तू मुलगा आहे म्हणजे तू रडायला नको, मुलगा आहे म्हणजे तू एका विशिष्ट प्रकारचे खेळ खेळायला हवेत, मुलगा आहे म्हणजे तू स्वतःला ॲग्रेसिव्ह असायला हवं किंवा खूप आक्रमक असायला हवं, तू नेहमीच शूर असलं पाहिजे, तू नेहमीच जिंकलं पाहिजे,
तुला नेहमीच होकार पण मिळाला पाहिजे आणि या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी पण घेतली पाहिजे. अगदी, म्हणजे प्रत्येक वेळा तूच पुढे असला पाहिजे आणि तू स्त्रीचं रक्षण करायला हवं आणि तू स्त्रीकडून मदत घ्यायला नको. आणि तू घेतलीस म्हणजे या सगळ्या गोष्टी करू शकला नाहीस तर तू पुरुष नाहीस किंवा तू पूर्ण पुरुष नाहीस किंवा तुझ्यात काहीतरी कमी आहे. हे जेव्हापर्यंत मुलांना घरातून सांगण्यात येतं आणि अर्थात त्याच्यामध्ये आता असं होतं आहे की आता मुलं पण शिक्षणाकरता बाहेर राहतात, म्हणजे गेल्या काही वर्षात हे प्रमाण वाढलं आहे आमच्या पिढीपासून. तर त्यावेळेला मुलांना अगदी स्वयंपाक न करता येणं, म्हणजे पूर्वी फार असं अभिमानाने सांगायचे पूर्वीच्या पिढीतले लोक की मी तर घरात पाणी पण स्वतःहून घेत नाही किंवा मी स्वयंपाकघरात सुद्धा जात नाही. पण आता जेव्हा हे मुलं परदेशात जातात शिकायला किंवा इथे येतात, पुण्यामध्ये मुंबईमध्ये असतात शिकायला, त्यावेळेला जर तुम्ही असे प्रकार कराल, हॉस्टेलमध्ये तुम्ही राहता आणि म्हणाल की मला काहीच करता येत नाही आणि त्याचा मी अभिमान बाळगतो, हे अर्थात उपाशी मरण्यासारखंच आहे. तर त्यावेळेला ज्या होत्या, म्हणजे त्यावेळेला ज्या कन्सेप्ट होत्या, संकल्पना होत्या पुरुषत्वाच्या, त्या काळानुसार आपल्याला बदलायला हव्या होत्या. पण त्या आत्ता जी मुलं 10 वर्षाची किंवा 12 वर्षाची आहेत त्यांच्यात थोडा बदल होताना दिसतो आहे. पण त्यांचे आईवडील जे आहेत, जे 35शीला आहेत किंवा 40च्या आत आहेत, ते मात्र तसेच आहेत. म्हणजे त्यांना जे अपब्रिंगिंग मिळालं आहे, आणि अपब्रिंगिंगचं काय असतं, एक प्रकारचं प्रोग्रामिंग असतं. म्हणजे आपण आपल्या कम्प्युटरमध्ये जो प्रोग्राम असतो किंवा मोबाईलमध्ये जो प्रोग्राम असतो, तर प्रोग्राम जो एक फिक्स केला किंवा तो इन्स्टॉल केला लहानपणी त्याच्या लहानपणाच्या जडणघडणीतून, तर तो प्रोग्राम जन्मभर रन होतो. आणि मग ते ज्याला आम्ही आमच्या भाषेत म्हणजे समुपदेशनाच्या भाषेमध्ये म्हणतो बिलीफ. कारण बिलीफ असतात तसे तुमचे विचार असतात. बिलीफ म्हणजे तुमचे श्रद्धास्थानं म्हणू शकता किंवा अशा संकल्पना ज्यावर तुमचा पूर्ण व्यक्तिमत्वाचा पाया उभा आहे. तर जे बिलीफ असतात त्याच्यातून तुमचे विचार जन्माला येतात आणि विचार जन्माला आले त्याच्यातून तुमची कृती घडते. बरोबर. म्हणजे मी स्वयंपाकघरात जात नाही कारण मी पुरुष आहे, तर ह्याच्या पुढचा विचार काय येईल की स्त्रीने सगळं करावं, मी का करू. आणि त्याच्यानंतर जे त्याच्यातून भांडणं येतात किंवा त्याच्यातून जे काही वाद निर्माण, म्हणजे मी उठून पाणीसुद्धा घेत नाही, मला माझी आई पाणी आणून देते. हां, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून हे जे बिलीफ जेव्हा किंवा संकल्पना जेव्हा घट्ट असतात, मग जेव्हा लोक आमच्याकडे समुपदेशनाला येतात त्यावेळेला त्यांना आम्ही हे सांगतो की हे चुकीचं आहे, म्हणजे मुळात पायाच चुकीचं आहे आणि तो पाया चुकीचा आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या गोष्टी पण मग त्या चुकीच्याच घडत जातात. अगदी बरोबर. म्हणजे हा अपब्रिंगिंगशी किती संबंध आहे. तुम्ही लहानपणापासून आणि आता तुम्ही म्हणालात तसं की मी आता कबीरला सांगते की तुला 10 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत की बाबा तुला 2 पदार्थ तरी स्वतःचे स्वतः बनवता आले पाहिजे. मग ती मॅगी असू देत किंवा मग आणखीन कुठला तरी पदार्थ असू देत, की आई नाहीये म्हटल्यानंतर तुला घरी असल्यानंतर तू उपाशी राहणार नाहीस. बरं, हा मुद्दा इथून येतो मला असं वाटतं की तू उपाशी राहणार नाही, आधी तू स्वतःच्या संरक्षणासाठी तरी सुरुवात कर. मग आपण पुढचा विचार करूया की तो समतोल राखायचा आहे, स्त्री जसं करते तसं पुरुष करायचा आहे. पण ही तर फॅक्ट आहे ना की तुम्ही जेव्हा बाहेर, जसं तुम्ही म्हणालात की परदेशात गेल्यानंतर तिथे तुमची उपासमारच होणार आहे जर का तुम्हाला काही येत नसेल तर. तुम्हाला जर कामं जमत नसतील तर तिथे कोणीच करून देणारं नसतं. आणि आजकाल स्त्री जर बाहेर पडते आहे तर मग घरातली कामंही तुम्हाला करावीच लागतील ना. अगदी अगदी. पण तुम्हाला काय वाटतं की पुरुषांच्या मानसिकतेबाबतीत काय समस्या आहेत या अपब्रिंगिंगमुळे आलेल्या? सगळ्यात मोठं तर की मी कुठे हारायला नको किंवा मी कुठे कमी पडायला नको पुरुष म्हणून. आणि जेव्हा आपण म्हणतो की मी कुठे कमी पडायला नको, मी परफेक्ट असं, म्हणजे परफेक्शनिझम हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. परफेक्शनिझम म्हणजे ज्याला काय म्हणतात आपण मराठीमध्ये पूर्णत्व, म्हणजे पूर्ण पुरुष. किंवा रेमंडची एक ॲड यायची पूर्वी, द कम्प्लीट मॅन म्हणून. म्हणजे तो हे पण करतो, हे पण करतो, हे पण करतो. अरे तू किती करणार, हे सगळं करत असतो. म्हणजे मी आईबाबांना खुश ठेवतो, मी बायकोला खुश ठेवतो, मुलांना नीट वाढवतो आणि कुठेही ह्या सगळ्या गोष्टी करताना मला दुःख जाणवत नाही, मला निराशा जाणवत नाही, मला भीती वाटत नाही किंवा मला अपराधीपणा जाणवत नाही, कारण मी पूर्ण पुरुष आहे बा म्हणून. तर ही जी चुकीची संकल्पना आहे पुरुषत्वाची, ही थोडी म्हणजे बदलायला हवी. इनफॅक्ट याच्यातूनच जे सगळे पुरुषांचे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत ते याच्यातूनच आहेत. आता तुम्ही धर्म जर बघितले सगळे जगातले, तर सगळे पुरुषांनी निर्माण केले आहेत आणि पुरुषांना त्याच्यामध्ये अर्थात अर्थ
धर्म, काम आणि मोक्ष अशा 4 पायऱ्या सगळ्याच धर्मात सांगितल्या आहेत की तुम्ही इतके वर्ष म्हणजे ब्रह्मचर्य, त्याच्यानंतर तुमचा लग्नाचा काळ, त्याच्यानंतर तुम्ही जे काही मुलांना वाढवा आणि नंतर वानप्रस्थाश्रम, तिथे तुमचं हे संपतं आयुष्य. याच्यातून जाताना पुरुषांकडे येणाऱ्या जबाबदाऱ्या नेहमी जास्ती होत्या किंवा त्या जास्ती कठीण होत्या. आणि पूर्वीचं कसं होतं, आता आपण ज्या इकॉनॉमीमध्ये राहतो ही फार वेगळी, ही नॉलेज इकॉनॉमी आहे. पूर्वी जे 12 बलुतेदार होते किंवा युद्धाच्या, म्हणजे आपण महाराजांच्या काळात बघितलं, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, की पुरुष लढाईवर जायचे आणि स्त्रिया घरी राहायच्या. पण आता ते जे हातापायाचे प्रकार आहेत, ज्या ते हातापायांचा वापर करून जी कामं करण्यात येतात ती फार कमी झाली. आता तर तुमच्यासारखी स्त्री म्हणजे आता हे काम समजा हे पुरुषाचंच काम आहे, की एवढं मोठं सगळा डोलारा उभं करणं आणि या पद्धतीने लोकांशी संवाद साधणं किंवा एवढ्या मोठ्या पातळीवर त्या गोष्टी करणं, हा ट्रेट ज्याला म्हणता येईल किंवा ही क्षमता आहे, ही पुरुषत्वाची क्षमता आहे की पुढाकार घेणं, नवीन गोष्टी करणं. पण आता त्या स्त्रिया पण करून राहिल्यात आणि यशस्वीपणे करून राहिल्या आहेत. आणि ही नॉलेज इकॉनॉमी आहे, इथे सगळ्यांना समान संधी आहे. बरोबर. आणि मग काय होतंय, मग ज्या पुरुषांच्या ज्या रूढीवादी संकल्पना आहेत त्याला धक्का बसतोय. आता ही स्त्री असते आणि ही इतकी सुंदर आहे दिसायला, मग हिनी एवढा मोठा डोलारा ही कसा सांभाळते, एवढा मोठा सगळा म्हणजे पसारा जो आहे, इतक्या लोकांची टीम देऊन ही कशी चालते. तर हे कुठेतरी मग पुरुषी, आणि हे मी करू शकत नाही, मग हे कुठेतरी पुरुषी अहंकाराला म्हणजे ठेच देतं, हे आहे. आणि मग त्याच्यातूनही जेलसी आणि त्याच्यातून बरेच प्रकार येतात म्हणजे सध्या झाले आहेत. तर नॉलेज इकॉनॉमीमध्ये स्त्रियांची बदललेली भूमिका ही पुरुषाला त्रास देते आहे किंवा त्याच्या पुरुषांच्या ज्या रूढीवादी संकल्पना आहेत, पुरुषांच्या असो किंवा पुरुषांच्या आईवडिलांच्या असो, त्यांना पण हा त्रास होतो की ही कशी करते. उदाहरणार्थ इंदिरा नुई होत्या, ज्या पेप्सिकोच्या US हेड होत्या, आय थिंक त्या ग्लोबल हेड होत्या पेप्सिकोच्या मार्केटिंगच्या. आणि त्यांचे बरेचसे व्हिडिओज तुम्ही बघाल, त्या म्हणजे तमिळ आहेत आणि त्यांना म्हणजे अगदी घरातले सगळे कामं करून, आता शी इज नाऊ रिटायर्ड, घरातले कामं करून सुद्धा त्या बाईंनी एवढं मोठं, आणि त्यांच्यासारख्या अशा अनेक आहेत. माझ्या मैत्रिणी आहेत ज्या युरोपमध्ये काम करतात, म्हणजे महाराष्ट्रीयन, आणि इथून तिकडे लग्न करून गेल्यात. तर आता स्त्रिया पण हे सगळं करायला लागल्या आहेत, मुलं सांभाळून, घरचं सांभाळून करायला लागले आहेत. त्यामुळे आपल्या भूमिका अर्थात चेंज झाल्या आहेत. पण कसं होतंय, पुरुषांना काही प्रमाणात किंवा काही जो भाग आहे सोसायटीचा त्यांनी हे एक्सेप्ट केलं आहे. पण मोठ्या प्रमाणात जो सोसायटीचा भाग आहे, ज्यात पुरुष येतात आणि पुरुषांचे आईवडील येतात किंवा आणखी कोणती संबंधित लोक येतात, त्यांना हे ना अजूनही पचत नाही आहे की एक स्त्री एवढं मोठं करू शकते किंवा एखादी स्त्री लग्न करून युरोपमध्ये जाऊन ती असं करते आहे बा. कारण त्यांच्या डोक्यात अजूनही ट्रेडिशनल रोल्स बसले आहेत की म्हणजे मुली अशा किंवा माझी आई अशी करायची, माझी बहीण अशी करायची, मग तू पण तसंच करायला हवं. आणि हा 20 वर्षातला चेंज फार फास्ट आहे. म्हणजे आपण कधी विचार नव्हता केला 10 वर्षापूर्वी की आपण पॉडकास्ट करू आणि इतक्या इझिली या सगळ्या इतक्या कठीण विषयांवर बोलू. पण हे होत आहे. तर का होत आहे, कारण टेक्नॉलॉजी बदलली आहे आणि टेक्नॉलॉजींनी पण स्त्रियांना एम्पॉवरमेंट म्हणजे थोडंसं पॉवर दिली आहे स्त्रियांना. तर ह्याच्यामुळे पुरुषांच्या मनात बसले, म्हणजे हा वेग स्त्रियांनी कदाचित एक्सेप्ट केला आहे बदलाचा, पण पुरुषांना थोडासा तो त्रासदायक जातोय असं मला वाटतंय. आणि आपल्याकडे समुपदेशन हा जो प्रकार आहे, हा एखादा म्हणजे तुमच्या विचारांची जी पद्धत आहे ती बदलून तुम्हाला नवीन विचारांची पद्धत करायला शिकवलं जातं, एवढंच असतं, बदलतात. बरोबर. पण त्याच्याकरता पुरुष तयार होत नाही, कारण त्यांना त्यांचं जे जुनाट काही आहे मॉडेल त्यांच्या डोक्यात बसलेलं किंवा प्रोग्रामिंग म्हणूया, ते त्यांना बदलायचं नाही आहे. मग आता याचा परिणाम काय होत आहे, तर परिणाम असा आहे की त्यांना जे तो ताण अर्थात आहे की माझ्या डोक्यात ज्या कन्सेप्ट बसले आहे त्याच्या विरुद्ध काहीतरी माझ्या आजूबाजूला घडतं आहे. खूप स्त्रिया दिसत आहेत, बऱ्याच स्त्रिया फार पॉवरफुल रोलमध्ये आहेत, बऱ्याच स्त्रिया फार इन्फ्लुएन्सर आहेत, त्या इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे जगतात आहेत आणि त्यांच्या डिमांड्स थोड्या वाढल्या आहेत. त्या सांगितलेल्या गोष्टी लगेच एक्सेप्ट करत नाहीत, त्या प्रश्न विचारतात. आणि मग हे असं सगळं झाल्यामुळे मग काय, तर मग मी पुरुष म्हणून कुठे कमी पडतो का, मग त्यांना स्वतःबद्दल सेल्फ डाऊटचा प्रकार आहे. म्हणजे असं असेल की एक कपल आहे, म्हणजे आपण एक अनमॅरिड कपल घेऊ, तर असं होतं की दोघंही जण म्हणजे ती पुढे जाते आहे आणि तो थोडा मागे पडला आहे आणि मग क्लॅशेस सुरू होतात. का,
पण तिने कदाचित मग तिच्यावर असे पण आरोप होऊ शकतात की ती तिच्या स्त्री असण्याचा उपयोग करून घेते आणि म्हणून पुढे जाते आहे. हां, तर इथे पुरुषांचा अहंकार आडवा येतो. आणि जे त्याला काय म्हणता येईल, टॉक्सिक मस्क्युलॅरिटी नावाचा शब्द आहे, विषारी पुरुषत्व, जे एक टोक आहे पुरुषत्वाचं. म्हणजे विषारी स्त्रीत्व पण आहे, म्हणजे टॉक्सिक फेमिनिझम पण आहे, ज्यात चुकीच्याच गोष्टी येतात कारण तो एक टोक आहे. तर टॉक्सिक म्हणजे मस्क्युलॅरिटी जे आहे त्याच्यामध्ये मग सरकायला लागली व्यक्ती, तिथून प्रॉब्लेम सुरू होतात. आणि मला असं वाटतं इझिली ही मानसिकता त्यांचीही चूक नाहीये, कारण ते त्यांच्या आतमध्ये एवढं भरलं गेलंय अगदी लहानपणापासून की ते स्विच लगेच करणं पॉसिबल नाहीये त्यांच्यासाठी. आणि ते स्विच करायचं कसं हे त्यांना अजून टेक्निक आलेलं नाही. मला असं वाटतं ही जनरेशन जी आहे पूर्ण, ही जेव्हा पास होईल तेव्हा ते पुढच्या जनरेशनला कळणार आहे की आता स्विच कसं करायचं. होपफुली. पण म्हणून मला असं वाटतं की त्यांनी ऍटलिस्ट विचार करायला सुरुवात करायला हवी की मला या गोष्टींचा त्रास होतोय, हे बदल माझ्या आजूबाजूला घडतायत, ते मला कदाचित ऍक्सेप्ट होत नाहीयेत आणि या बदलांसाठी मी कदाचित तयार नाहीये. ही तयारी मला करायला हवी. म्हणजे इतक्या बेसिक त्यांनी विचार करायला हवेत या बाबतीत. आणि यामध्ये काहीही कमीपणा नाहीये. मुळात तो जो न्यूनगंड ठेवलेला आहे ना, जो इतक्या वर्षांपासून आलेला, तो न्यूनगंड मला असं वाटतं की तो जर गेला ना तर निम्म काम होईल त्यांनी. पण मला एक आणखीन प्रश्न पडतो की काही पुरुष, म्हणजे हे सगळं झालंच, म्हणजे या गोष्टी तर झाल्या की त्यांचा ऍक्सेप्टन्स लेवल कमी आहे वगैरे, पण त्याही पलीकडे जाऊन मला त्यांच्याबद्दल असं वाटतं की आपण जेवढं स्त्रीच्या मानसिकतेबद्दल बोलतो की नाही, तेवढं त्यांच्याबद्दल बोलत नाही. आणि त्यांच्यावर किती अवास्तव सगळ्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे आज मॅट्रिमोनियलवर गेल्यानंतर ज्या काही मुलींच्या अपेक्षा असतात की मुलांचं एवढं लाखांचं पॅकेज असावं आणि त्यांनी असं करावं, त्यांनी तसं करावं, बॉयफ्रेंडनी अशी गिफ्ट्स द्यावी, त्यांनी मला बाहेर फिरायला घेऊन जावं. तर ह्या अवास्तव अपेक्षा ज्या त्यांच्याकडून आहेत तर ह्या चुकीच्या आहेत असं मला पर्सनली खूप वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आता आपण म्हणजे आता पहिल्या प्रश्नामध्ये आपण थोडंसं पुरुषांच्या बिलीफ सिस्टीमबद्दल बोललो की त्यांना काय बदल करावे लागतील. आता ह्याची दुसरी बाजू, म्हणजे प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू एक असते, तशी ही दुसरी बाजू जी तुम्ही आता सांगितली की पुरुषांकडून केल्या जाणाऱ्या अवास्तव अपेक्षा. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये मला म्हणजे जे तुम्ही आता जी परिस्थिती सांगितली मॅट्रिमोनियलवरील अपेक्षा, तर पुरुषांबद्दल मला जास्ती सहानुभूती आहे. इनफॅक्ट मी पुरुषांच्या साईडनी जास्त लिहिते आहे सध्या. म्हणजे कारण मी माझ्या घरामध्ये, कुटुंबात अर्थात, आणि माझ्या मित्रांमध्ये किंवा माझ्या जे मेल कलिग्स होते त्यांच्यामध्ये जे मेंटल हेल्थचे इश्यूज बघितले आहेत, तर त्याच्यावरून मी सांगू शकते. इनफॅक्ट पुरुषांचं कसं झालं आहे की त्यांना जे सामाजिक चौकट किंवा समाजाने जे रोल असाइन केले आहेत, या ड्युटीज असाइन केल्यात पहिलेपासून, किंवा धर्माने जे काही सांगितलं आहे की तू पहिल्यांदा करायला हवं आणि तू पहिले भूमिका घ्यायला हवी, तर त्याचा ना जो काही ताण त्याच्यावर येतो आहे तो प्रचंड आहे. आणि अर्थात ते कम्प्लीट मॅन बनण्याच्या चक्करमध्ये, आणि आताचं जे बदललेलं नात्यांचं स्वरूप आहे ते पण फार विचित्र आहे. म्हणजे मला स्त्रियांबद्दल तक्रार आहे. इनफॅक्ट मी आत्ता मध्ये एक लेख लिहिला होता अक्षरनामाला, अतुल सुभाषची जी केस झाली होती, आपण ते पण म्हणजे विचारात घेऊ शकतो की अतुल सुभाष सोबत फार म्हणजे त्यांनी एकदम टोकाचं पाऊल उचललं, कारण त्याच्यासोबत तशी म्हणजे त्याची छळवणूकच झाली, पूर्ण हरासमेंट झाली त्या पूर्ण 5 वर्षामध्ये. एक तर त्याचा संसार उद्ध्वस्त झाला, त्याचं जे काही बाळाचं जे होतं ते त्याला कस्टडी मिळत नव्हती किंवा त्याला बघायला मिळत नव्हतं. त्याच्यानंतर त्याला अर्थात पैशाचं नुकसान खूप झालं त्याच्यामध्ये, आणि मानसिक त्रास झाला त्याला आणि त्याच्या कुटुंबाला. तर स्त्रियांनी हे एक म्हणजे लक्षात घ्यावं की आपण म्हणजे आता ठीक आहे, चेंज होतो आहे, नॉलेज इकॉनॉमी आहे, पण जर नॉलेज इकॉनॉमी असेल आणि तुम्हाला जर इक्वल ऑपॉर्च्युनिटी दिली आहे, संविधानाने दिली आहे, आणि तुम्हाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी समाज देतो आहे किंवा कॉर्पोरेट्समध्ये तुम्हाला मिळते आहे, तर तुम्ही ती इक्वल ऑपॉर्च्युनिटी म्हणूनच घ्या. तुम्ही ती संधी घेऊ नका की पुरुषांना
काय म्हणतात, थोडं विचित्र शब्द वापरते मी, लुबाडण्याची किंवा मग त्याचा उपयोग काय. बरोबर. इक्वल ऑपॉर्च्युनिटी म्हणजे कसं आहे की तुम्ही त्याच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच पगाराची नोकरी करता आणि तुम्ही मग तुमचा खर्च तुम्ही उचलायला हवा किंवा तुमचे जे काही म्हणजे संसार तुम्ही जर सुरू करणार एखाद्या पुरुषासोबत तर अर्थात अर्धा वाटा तुमचा असायलाच हवा, कारण तुम्हाला ते मिळतंय. बरोबर. आणि म्हणजे तुम्ही जर म्हणजे मुलगी एखाद्या वेळा लग्नाकरता स्थळ बघायला गेली किंवा डेटिंगवर जात असेल किंवा म्हणजे कुठेही मित्रासोबत गेली तर माझं म्हणजे आम्ही असं करायचो की तुम्ही अर्धा अर्धा शेअर करा. इथून सुरुवात होते. म्हणजे तुम्हाला खरंच इक्वॅलिटी हवी आहे मुलींना तर तिथून सुरुवात करा की मग तू हे आणून दे, तू ते आणून दे, याच्यापेक्षा जे आणू ते अर्ध अर्ध करू किंवा जे आहे आपलं संसार असो किंवा रिलेशनशिप इनफॉर्मल, त्याचा जो काही खर्च आहे आर्थिक किंवा त्याच्यात जे काही कष्ट आहेत ते आपण अर्धे अर्धे करूया. म्हणजे प्रत्येक वेळा म्हणजे डिपेंडन्सीचा पार्ट खूप जास्ती असतो मुलींमध्ये आणि तो त्यांनी कमावत्या झाल्यानंतर सुद्धा अनेक वेळा कमी होत नाही. म्हणजे जरी त्या कमवत असल्या पण मग पुरुषांकडून त्याच्यामुळे म्हणजे इंडिपेंडंट होणे म्हणजे एक विशिष्ट अमाऊंट कमावणे नाही. तुम्ही तुमचा आर्थिक जो भाग आहे तो स्वतः काय म्हणता येईल त्याला मराठीत कुठला शब्द आहे, स्वतः उचलणे, त्यानुसार प्लॅनिंग करणे म्हणजे आर्थिक नियोजन तुमचं स्वतः करणे, म्हणजे पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून न राहणे किंवा बॉयफ्रेंड जो मित्र असेल त्याच्यावर अवलंबून न राहणे आणि प्रत्येक वेळा त्याच्याकडून अपेक्षा न करणे. म्हणजे तू मला गाडीने इथे सोडून दे किंवा तू मला म्हणजे नोट्स कंप्लीट करून दे किंवा तू मला हे करून दे ते करून दे. तो प्रत्येक वेळा 24/7 तुमच्याकरता कसा अवेलेबल राहील. बरोबर बरोबर. म्हणजे आणि हे आता हे घडतंय सध्या आणि हे चुकीचं आहे. हे स्त्री स्वातंत्र्य नाही. आणि अजून एक सांगायचं म्हणजे फेमिनिझमच्या नावाखाली ज्या गोष्टी होतात आणि ज्या गोष्टी म्हणजे 498A जो कलम चुकीच्या पद्धतीने वापरला जातो पुरुषांच्या विरुद्ध तो पण चुकीचा आहे. माझ्याकडे अशा अनेक केसेस येतात काउन्सिलिंग करता. आणि मुलींना जे आहे की तुम्हाला खरंच स्वातंत्र्य हवं आहे ना, तुम्ही 50-50 करा बस. तर ह्या अवास्तव अपेक्षा वाढल्यामुळे आणि त्या खरंच वेगळ्याच साईडला तो एक तराजू गेला आहे. त्यांनी ताण वाढतोय ना, ताण असतोच. बरं तो ताण जो आहे तो एक्सप्रेस करण्याची मुभा पण नाहीये त्यांच्याकडे नाहीये. तर मला हे विचारायचं होतं की पुरुषांनी त्यांचा ताण किंवा त्यांना येणारं टेन्शन हे कशा पद्धतीनं रिलीज करावं, कशा पद्धतीनं मोकळं करावं, कुठे बोलावं, या बाबतीत काय सांगाल? म्हणजे म्हणूनच मी मगाशी म्हणाले तसं सगळ्यांनी बघण्याचा एपिसोड आहे हा, कारण काही वेळेला आपल्याला पण त्यांना हेल्प करण्याची गरज. अर्थात कारण जर तुम्ही बेटर हाफ जेव्हा हा शब्द वापरता इंग्लिशमध्ये किंवा अर्धांगिनी मराठीमध्ये तर मग त्या सगळ्या गोष्टीमध्येच ते अर्ध होतं. बरोबर. म्हणजे एका कोणावरच तो म्हणजे इट्स लाईक म्हणजे एक पक्षी जर उडत असेल तर पक्षी कधी उडतो त्याचे दोन्ही पंख नीट असतील एका, तर ते संसाराचं पण तसंच आहे किंवा रिलेशनशिपचं तसंच आहे की थोडं तू कर थोडं मी करतो. आणि ह्याची सुरुवात ना खरं तर घरापासून व्हायला हवी, म्हणजे अपब्रिंगिंगपासून. आणि कसं आहे स्त्री आणि पुरुष यांच्या भावनिक जे मेकअप आहे किंवा भावनिक त्यांचं जे ब्रेनचा पार्ट आहे किंवा मेंदूमधला जी काही रचना आहे त्याच्यामध्ये काहीही बदल नाही आहे. बदल कशात आहे, त्यांना कशा पद्धतीने एक्सप्रेस करायला शिकवलं जातं. मुलींना रडायला परमिशन असते, मुलींना व्यक्त करायला परमिशन असते. मुलांना जर असं काही झालं, तो रडला किंवा तो तक्रार घेऊन आला तर तू मुलगा आहेस, तू रडू नकोस. किंवा त्याच्या लहान मुलाकडे समजा डॉगी असेल म्हणजे कुत्र्याचं पिल्लू असेल आणि त्याला काही झालं तर मुलं सेन्सिटिव्ह असतात आणि तो रडला तर त्याला गप्प केलं जातं की तू रडू नकोस. पण फिनलँडमध्ये आता सध्या जी एज्युकेशन सिस्टीम आहे, फिनलँड हा जगातल्या पहिल्या 5 आनंदी देशांमध्ये येतो. त्याच्यामध्ये मुलं आणि मुलींना असं वेगवेगळं काही शिकवलं जात नाही एकसारखंच. म्हणजे मुलांकरता टॉईज वेगळे, मुलींकरता टॉईज वेगळे असं नाही आहे. त्यांच्याकडे जेंडर सेन्सिटिव्ह असं एज्युकेशन आहे. तर या पद्धतीने आपल्याकडे अर्थात एज्युकेशन सिस्टीमकडून अपेक्षा आहे की व्हाव्या, पण तो बदल फार म्हणजे मोठ्या पातळीवरचा आहे आणि तो व्हायला वेळ लागेल. तर आपण घरातून या गोष्टींची आत्ता ज्यांच्याकडे मुलं लहान असतील, जी पिढी आता पुढे एक 10 वर्षांनी 15 वर्षांनी मोठी होईल, तिथून आपण सुरुवात करू शकतो. हा एक मुद्दा झाला. ऑलरेडी जे ग्रोनअप आहेत म्हणजे जे 25 वर्षाचे 30 वर्षाचे पुरुष आहेत, तर माझी त्या सगळ्यांना अशी विनंती आहे, सगळ्या पुरुष प्रेक्षकांना, की
भावना व्यक्त करणं हे कमजोरीचं लक्षण नाही. उलट भावना जर तुम्ही साचवून ठेवल्यात तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास निर्माण होऊ शकतात, किंबहुना ते होतात. त्यातल्या त्यात विशेष करून डायबिटीज, BP आणि व्यसन, म्हणजे त्याच्यावर मी बोलणारच आहे व्यसनांवर. पण व्यसन हा काही वाईट सवयीचा भाग नाही आहे, तर व्यसन एक प्रकारचा मानसिक आरोग्याचा त्रास आहे. आणि जेव्हा आपण कुठलीही गोष्ट उघडपणे व्यक्त करू शकत नाही, उदाहरणार्थ भीती वाटणे किंवा लज्जा किंवा अपराधीपणा किंवा तुम्हाला दुःख वाटतं एखाद्या गोष्टीचं, तर तुम्ही ह्या सगळ्या भावना पुरुषांना पण व्यवस्थित जाणवतात आणि त्या जाणवल्या की आपल्या शरीरामध्ये बदल होतात. म्हणजे कुठलीही भावना जरी इथे म्हणजे मेंदूत जरी जाणवत असेल पण ती पूर्ण शरीरभर आपल्याला जाणवते. आणि जसं उदाहरणार्थ भीतीने पोटात गोळा येतो आणि राग आला आपला की आपलं हे टाईट होतं, म्हणजे जे इथला याचा भाग, जॉचा भाग आहे तो टाईट होतो. तर भावना या पूर्णपणे शरीरात असतात आणि त्या जाणवल्या की मग आपल्याला त्या हँडल कशा कराव्या, विशेष करून पुरुषांना हे कळत नाही. तर त्यावेळेला आपल्याला जे काही तुमच्या मनात आहे, म्हणजे तुम्हाला जरी पुरुष आहे म्हणून मला भीती वाटत नाही असं होत नाही, कारण ती सगळ्या ह्युमनची टेंडन्सी आहे की भीती वाटते. आणि भीती ही भावना अर्थात आपल्या सुरक्षेकरता निर्माण झाली आहे, कारण भीती वाटली तरच आपण त्याला म्हणजे त्या गोष्टीचा सामना करू शकतो किंवा पळू शकतो. खरी गोष्ट ही. आणि यासाठी आपण स्त्रियांनी सुद्धा त्यांना प्रवृत्त करणं फार गरजेचं आहे की समुपदेशन घ्या किंवा व्यक्त व्हा, आणि त्यासाठी आपण त्यांच्यासाठी अवेलेबल राहायला हवं असं मला वाटतं कायम. आणि कुटुंबानी पण पुरुषांच्या मानसिकतेबाबतीत असाच अभ्यास सुद्धा करायला हवा. हो, हां, मला असं वाटतं ही बऱ्यापैकी ह्या गोष्टी ऐकल्यानंतर बदल घडतील. तिथल्या तिथे बोलून मोकळं होणं किंवा नाही म्हणायला शिकणं, ताण मॅनेज करण्याकरता नाही म्हणायला शिकणं गरजेचं आहे. आणि तुमच्यासोबतचा जो जोडीदार आहे, तुमची मुलं आहेत, तर त्यांना हळूहळू काही गोष्टी शिकवणं. म्हणजे अर्थात जर तुमची जी स्त्री असो, म्हणजे जी स्त्री आहे तुमच्यासोबत, एक तर ती गर्लफ्रेंड असेल किंवा तुमची लग्नाची बायको, तर त्यांना हळूहळू कामं करू द्या, त्यांच्या यांनी करू द्या. आणि ते करतात. आणि तसंच मुलांना पण घडवताना तसंच घडवा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या अंगावर येणार नाही. म्हणजे एक तर व्यक्त होणं, म्हणजे थोडक्यात कामाची विभागणी व्यवस्थित करून, आणि ती विभागणी म्हणजे आपण जो विचार करतो त्याचा खरं तर आपण रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे. की जेव्हा आपण एखादा बदल घडवून आणतोय त्यावेळेला तुम्हाला काही गोष्टी डिसिप्लिन मध्ये राहून करायच्या आहेत, तर त्या करायच्या आहेत बाबा. तिथे हयगय करायची नाही. आणि पुरुषांनी, म्हणजे पुरुष काय, कुठल्याही स्त्री पुरुषांपैकी कोणीही माणसांनी जेव्हा जबाबदारी घ्यायची, तर आपण सगळ्या जबाबदारी एकत्रितपणे नाही घेऊ शकत. म्हणजे हे मान्य करणं फार गरजेचं असतं. तर ते मान्य करायला हवं एका पॉइंटला की मी एवढा भाग पेलवू शकतो, हा भाग तुला पेलवायचा आहे. अगदी अगदी. आणि कारण पूर्वी ही विभागणी होती ना खूप छान, की स्त्रिया घरात असायच्या, त्या घर सांभाळायच्या, पुरुष बाहेर जाऊन कमवून आणायचे. या स्त्रीला अवलंबून राहावं लागायचं पुरुषावर की जेव्हा तो पैसे देईल त्यावेळेला चूल पेटेल. आता ते तसं राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे जर का हे सगळ्या मिक्स झालेल्या गोष्टी, तर त्याची विभागणी केल्यानंतर त्या विभागणी बाबतीत तुम्ही स्वतः खूप फर्म राहणं गरजेचं आहे की हो हरकत नाही, ह्याच्यात कमीपणा काय आहे. जर का मी हे बिल भरतोय आणि बायको जर हे बिल भरते, कमीपणा काय आहे. आणि हे तुम्ही खूप छान मुद्दा सांगितला की रोल मिक्स झाले आहेत, एकमेकांच्या जबाबदाऱ्या एकमेकांकडे काही गेले आहेत ट्रान्सफर होऊन. त्यावेळेला तुम्ही अर्थात अगेन ह्याच्यामध्ये परत संवाद येतो, संवादाचा भाग येतो. सुरुवातीला जर तुम्ही हे ठरवून घेतलं की मग आता रेस्टॉरंटमध्ये गेलं तर अर्ध बिल आपण करतो बा, म्हणजे समजा तुम्ही डेटिंग करत आहात तर असं करत असाल, तर लग्न झाल्यानंतर मग समजा विजेचं बिल तुम्ही भरत असाल, तर हे जो काही महिन्याचा खर्च आहे तो जर शक्य असेल, अर्थात दोघंही एकसारखे कमवणारे असतील त्या पद्धतीने, तर तो वाटून घ्यायला काहीही हरकत नाही. जबाबदाऱ्या, टास्क जे असतात की म्हणजे मुलांचे, म्हणजे लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या आहेत, तर त्यासुद्धा, आणि शेवटी काय म्हणता येईल त्याला की एक थोडंसं शिस्त असेल आणि ठरवून गेलेलं असेल आणि अझम्पशन्स नको. म्हणजे आता मी अझ्युम करून घेतलं की समोरची व्यक्ती असं करणार आहे, ती करेलच. हे काय सांगायची गरज आहे का? हे कसं आपसुक किंवा प्रेम आहेच की ते सांगायची गरज आहे का?
पण प्रेमाच्या जागेवर आणि रोजचे जे कर्तव्य आहे ती कर्तव्याच्या जागेवर की नाही हे करायलाच पाहिजे आपल्याला. तर ताण येतो म्हणजे मुळात नक्की काय होतं की जे काही एखाद्या व्यक्तीपाशी ऊर्जेचा साठा आहे त्याच्यापेक्षा त्याला जास्त जबाबदाऱ्या येतात. आणि तो ऊर्जेचा साठा मग अर्थात म्हणजे मला 5 किलोमीटर जायचं आहे कारनी आणि माझ्या कारमध्ये पेट्रोल आहे फक्त 2 किलोमीटरला पुरेल एवढं, मग काय होईल, कार रस्त्यात बंद पडेल. त्यामुळे आपल्याला आपली जी ऊर्जा आहे, म्हणजे पुरुषांना सांगते मी की जी ऊर्जा आहे ती, आणि अर्थात आजकाल बर्नआउटचं प्रमाण फार वाढलं आहे. बर्नआउट हा जो सिंड्रोम दिसतोय आणि पुरुषांमध्ये अर्थात जास्ती आहे की खूप जास्त प्रमाणामध्ये खूप आधीच ऊर्जा वापरली जाते, टू मेनी थिंग्स आर इन्व्हॉल्ड, आणि मग त्याला नंतर एका विशिष्ट वयानंतर ती ऊर्जा कमी होत जाते. म्हणून सुरुवातीपासूनच पुरुषांनी एक तर संवाद साधण्याची कला शिकून घेणं. असं म्हणतात की स्त्रिया जास्ती बोलक्या असतात किंवा जो भाषेचा भाग आहे तो स्त्रियांना चांगला येतो, पण असं नाही आहे. म्हणजे इतके मोठे मोठे लेखक आणि इतके मोठे मोठे कवी होऊन गेले पुरुष, त्यामुळे तो लँग्वेजचा भाग थोडा शिकावा लागेल. मी पहिलेपासूनच असा आहो, मला घरी बोलता येत नाही किंवा मी कोणाशीच बोलत नाही, मग मी तुझ्याशी पण बोलणार नाही. मग जर तू बोलत नसशील तर अर्थात तो आपल्या नात्यावर नाही, तो तुझ्या आर्थिक व्यावसायिक नात्यांवर पण त्याचा परिणाम होईल. तर मी पूर्वी बोलत नव्हतो, पण मी आता बोलायला शिकलो आहे किंवा मी शिकेन, प्रयत्न करेन, हे असायला हवं. छान सांगितलं तुम्ही. पण आता आपली गोल्डन टिप. तर गोल्डन टिप अशी आहे की आता मी तुमच्याकडे जी प्रश्नावली दिली आहे ती प्रश्नावली एक प्रकारची चेकलिस्ट आहे. आणि ती पुरुषांना, जे कोणी पुरुष मंडळी हे बघत आहेत किंवा त्यांचे कुटुंबीय हे बघत आहेत, तर त्यांनी जरूर ती चेकलिस्ट बघा. आणि अर्थात हे अमेरिकेमध्ये वगैरे असं करतात की वर्षाच्या सुरुवातीला आणि वर्षाच्या शेवटी की आपण कुठून सुरुवात केली, म्हणजे चेकलिस्टमधले जे पॉईंट्स आहेत ते आपण करतोय का, आणि याच्यासोबतच रोज तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या म्हणजे किंवा त्या दिवसात घडलेल्या 3 गोष्टींच्या, चांगल्या गोष्टींचे आभार मानायचे. म्हणजे कुठल्याही चांगल्या गोष्टी, म्हणजे आजची ही माझ्याकरता आज स्मिता मॅडम सोबत जे काही पॉडकास्ट आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे. तर अशाच कुठल्याही छोट्या किंवा मोठ्या ज्या काही तुमच्या आयुष्यातल्या घटना घडल्या आहेत चांगल्या दिवसभरातल्या, त्या गोष्टींकरता आभार माना. म्हणजे त्याला आपण कृतज्ञ राहा की मला हे सगळंच मिळालं आहे म्हणून. आणि हे जर झोपताना जर तुम्ही केलं तर अर्थात त्याला वेगळा परिणाम तुम्हाला जाणवेल. क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं सामाजिक बदलासाठी हा एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे असं वाटतं. आता स्क्रीनवर ही जी प्रश्नावली तुम्हाला दिसते आहे त्याची उत्तरं एखादी छान वही करा आणि त्या वहीमध्ये लिहायला लागा आणि व्यक्त व्हायला सुरुवात करा. खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप छान सांगितलं तुम्ही. आणि खरं तर अशा विषयांवर बोलायला आणखीन खूप आवडेल, खूप वेगवेगळ्या विषयांवर बोलायला आवडेल. पण आपले 3 एपिसोड आता इथे संपलेले आहेत. आय होप इन फ्युचर सुद्धा तुम्ही याल आणि आणखीनही विषय बोलाल. नक्की. थँक्यू.